हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी जाते आज शेगावला आणि माझ्या वाढदिवसानिमित्तचा स्पेशल व्लॉग आहे आणि मी 1 डे शेगावला जाणार आहे. तर मी CST वरून 8 वाजताची अमरावती एक्सप्रेस पकडली आहे. याचं स्लीपरचं तिकीट आहे 350 आणि ACचं आहे 950 आणि समोर आपल्या दिसते ती कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस. आता बघूया यांनी कधी जायचा योग येतो तो. चला, आणि ही मला 5:30पर्यंत शेगावला पोचवणार आहे आणि आमची ट्रेन डिले झाली आणि आम्ही पोचल्यावर 6 वाजता आनंद विहारला आणि आम्हाला मस्त अशी रूम मिळालेली आहे आणि आम्ही 950मध्ये 3 जणांची रूम घेतली आहे विथ AC. तुम्ही बघू शकतात आनंद विहार भक्त निवास खूप स्वच्छ आणि खूप क्लीन आहे आणि आजूबाजूचा परिसर त्याच्या आणि किती स्वच्छता आहे शेगावला. पण तुम्हाला एक झाडाचं पाणीसुद्धा इकडे पडलेलं तुम्हाला दिसणार नाही. आम्ही इकडे प्रसादाला मी मस्त नाश्ता केला, सांबार, उपमा, पोहे, चहा, कॉफी. चला आता तुम्हाला माझी मी रूम दाखवते. ही 3 जणांची रूम आहे, ही तुम्ही बघू शकता. त्यात खूप रूम पण खूप स्वच्छ आणि साफ होती आणि हे बघा आणि ही संस्थेची फ्री अशी बस आहे. ती आपल्याला आनंद विहार विसावामधून मंदिरापर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत पोचवते. तुम्ही बघू शकता. तर ही बस पण तुम्ही बघा आणि यांचा स्वतःचा बस स्टॉप पण आहे याचा भक्त निवासामध्ये. खूप मस्त. आता आम्ही आनंद विहारमधून बस पकडलेली आहे आणि आता आम्ही ही बस जाणार आहे विसावाला. मग तिकडच्या आता तुम्ही बघू शकता त्यात विसावा भक्त संकुल हे खूप मोठं आहे आणि इकडे हॉलची व्यवस्था अवेलेबल आहे आणि हेही तुम्हाला माफक दरात इकडे भेटतील. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी पण खूप चांगली व्यवस्था आहे. आता बघूया आता 1 डेमध्ये किती प्लेसेस माझ्या कवर होतात. चला आता मी जाते मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये 11 वाजता श्रींची आरती असते. तर आम्हाला लेट झालं त्यामुळे आता मिळणार नाही आहे. चला आता मंदिराच्या जवळच्या भक्त निवासात आम्हाला बसने सोडलेलं आहे आणि आता आम्ही तिकडनं जातो आहे मंदिरामध्ये. त्यांनी असा हा रोड केलेला आहे, बघू शकता. तर किती चांगली अशी सोय यांनी केलेली आहे इकडे. आणि आता जाऊया मंदिरात. हे बघा अननस, कलिंगड म्हणजे साठे जत्राच भरली आहे इकडे. सगळी अशी दुकानं लागलेली आहेत. हे बघा चणेवाला, खेळणी म्हणजे खूप सारी आहेत. जरा आता पुढे आता मंदिराची कमान दिसते आहे पुढे. चला आणि आता दुपारचे वाजले आहेत 12. आता बघूया दर्शनासाठी किती रांग आहे, किती टाईम लागतो आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता. त्यात खूप सुंदर नक्षीकाम केलं आहे याच्यावर पण. आणि चला आता जाऊया. आणि गर्दी तर खूप वाटते. सॅटर्डे असल्यामुळे भक्तांची खूप गर्दी होती मंदिरात. तर किती वेळात आपल्याला दर्शन होते माहिती नाही. चला आता मंदिरामध्ये जायचा मार्ग तिकडे पण तुम्ही बघू शकता. त्या लोकांनी फॅन लावत म्हणजे भक्तांची काहीच गैरसोय झाली नाही पाहिजे. आणि आता आम्ही जातो आहे मंदिरामध्ये आणि आता चप्पल काढायला जातो आहे. तिकडे चप्पल स्टँड तुम्ही बघू शकतात आणि इकडे हातपाय धुवायसाठी पण आहे आणि पिण्याचं पाणीसुद्धा आहे. आणि ते बघा किती मोठं चप्पल स्टँड आहे. हे ते चांगली अशी ह्या लोकांनी व्यवस्था केली आहे इकडे, म्हणजे खूपच मस्त आहे. पण प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे, छोट्या छोट्या गोष्टीचा. तर मग हे LED स्क्रीनवर इकडे दिसते की 10 मिनटं लागतात मुखदर्शनासाठी आणि जे दर्शन आहे श्रींचं त्यासाठी 1 तास लागतो. आणि बघूया तर किती मोठी रांग आहे, लांब रांग आहे. म्हणजे आम्ही एवढ्या मोठ्या लांब 1 किलोमीटरची आय थिंक रांग होती, कारण की आम्ही जो शेगावचा जो स्कायवॉक आहे त्या तिकडे जाऊन पोचलेलो. ही बघा लाईन. आणि आता आम्ही दर्शन झाले, आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती. आणि आता मी आली आहे प्रसादालयामध्ये. प्रसादालयामध्ये पण लाईन होती, मला अर्धा तास लागला. आणि खूप मस्त असं जेवण होतं. डाळ, भात, भाजी, बटाट्याची भाकरी,
खूप मस्त. तुम्ही सगळं भाविकगण इकडे असे बसले आहेत मंदिराच्या आवारात आणि आनंद घेतात आहेत. म्हणजे खूप एक पॉझिटिव्ह फील आहे. आणि स्वच्छता तर तुम्हाला माहितीच आहे शेगावची किती फेमस आहे. आणि वन डेसाठी ही मुंबईवरून शेगाव एक चांगली गोष्ट होती की जी एक संडेमध्ये तुम्ही येऊ शकता, सॅटर्डे संडेमध्ये इकडे. खूप मस्त. आता आम्ही रात्री जातो आहे. आमची 9 वाजताची ट्रेन आहे अमरावती एक्सप्रेस. तर आता मंदिराची इकडनं बस आहे, त्या बसने तर आम्ही जाऊ. आणि विठोबाची सुंदर अशी आनंद विहारमधली मूर्ती म्हणजे जे एंट्रन्सलाच आहे. आणि इकडे रूम बुकिंग आहेत आणि सगळं टाईम टेबल दिलेलं आहे. मंदिरामध्ये किती वाजता आरती असते सगळ्याचं टाईम टेबल आहे. खूपच मस्त आहे. आणि मी याच्याही अगदी 2दा शेगावला आली. आणि जर तुम्ही शेगावला एकदा आलात की तुम्हाला दरवर्षी यावंसंच वाटणार, हे तर गॅरंटी आहे. आणि खूप गर्दी असते, म्हणजे तरी पण प्रत्येक भक्ताची गैरसोय इकडे होत नाही. आणि प्रत्येकाला रूम अवेलेबल होतात. कितीही संख्येने मोठ्या संख्येने भाविकगण आले तरी. म्हणजे खूप चांगली मॅनेजमेंट. म्हणजे महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या देवस्थानमधली खूप चांगली मॅनेजमेंट शेगावमध्येच आहे. विठोबाची सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता. तर चला आता बाय. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी पोचले शेगाव स्टेशनला. आणि शेगाव स्टेशनच्या पुढे शर्मा कचोरी आहे, तिकडनं कचोरी घ्यायला नक्कीच विसरू नका, कारण की या शेगावच्या फेमस कचोऱ्या आहेत. चला बाय बाय. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.